मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातानंतर आता गंभीर आरोपांची मालिका सुरू झाली आहे. अपघात झाल्यानंतर पेट्रोलिंग वाहन तात्काळ पोहोचले असते तर माझा भाऊ वाचला असता, मात्र रोज मरे त्याला कोण रडे, अशा या महामार्गाची परिस्थिती सध्या झाली आहे. पालघर पोलिसांनी मृत व्यक्तीलाच आरोपी केल्याचा धक्कादायक आरोप कुटुंबियांनी केलाय आणि या प्रकरणामध्ये महामार्ग सुरक्षा यंत्रणा, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पोलीस तपास सर्वच आता संशयाच्या भोवऱ्यात सापडले. 12 डिसेंबरच्या रात्री मुंबईकडे जाणाऱ्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या पहिल्या लेनमध्ये बेवारस अवस्थेत उभ्या असलेल्या ट्रेलरला भरधाव कारने जोरदार धडक दिली. या अपघातात गुजरातच्या नवसारी येथील व्यापारी असलम मुलतानी वय 40 यांचा मृत्यू झाला. लंडनहून आलेल्या मित्राच्या स्वागतासाठी ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जात होते, पण हा प्रवास त्यांच्या आयुष्याचा शेवट ठरला. मात्र अपघातानंतर जे घडलं ते अधिक धक्कादायक होतं. कासा पोलिसांनी अपघात प्रकरणात थेट मयत असलम मुलतानी यांनाच आरोपी केल्याचा संताप व्यक्त केला जातोय. मृताचे भाऊ सरफराज मुलतानी यांनी पोलीस तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांचा आरोप आहे की अपघाताच्या दिवशी दुपारी 3 वाजल्यापासूनच ट्रेलर महामार्गावर पहिल्या लेनमध्ये बेवारस उभा होता. धोक्याची कोणतीही सूचना नव्हती, कोणतेही फलक नव्हते. महामार्ग सुरक्षा पोलीस, देखभाल दुरुस्ती ठेकेदार आणि पेट्रोलिंग कर्मचाऱ्यांनी ट्रेलर हटवण्यासाठी कोणतीही कारवाई केली नाही. या निष्काळजीपणामुळेच माझ्या भावाचा मृत्यू झाला, असा थेट आरोप सरफराज मुलतानी यांनी केलाय. मात्र या सर्व यंत्रणांना बाजूला सारून पोलिसांनी मैतालाच आरोपी ठरवल्याचा गंभीर आरोप होतोय. दरम्यान अपघातानंतर ट्रेलर चालकाला ट्रक घेऊन मुंब्रा येथे जाण्याची परवानगी देण्यात आल्याचा दावा चालकाने केलाय. 27 डिसेंबर रोजी परवानगी मिळाल्याचे आणि 2 दिवसांनी ट्रेलर परत आणल्याचे त्याचे म्हणणे आहे. या दरम्यान कळंबोली येथील गॅरेजमध्ये ट्रेलरच्या मागील भागाची दुरुस्ती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पुरावे नष्ट झाल्याचा संशय अधिक गडद झालाय. धक्कादायक बाब म्हणजे अपघातानंतर तब्बल 26 दिवसांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून ट्रेलरची तपासणी करण्यात आली. वेळीच तपासणी का झाली नाही हा प्रश्न उपस्थित केला जातो. मात्र कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक अमर पाटील यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत. ट्रेलर कुठेही नेण्याची परवानगी दिली नसल्याचे, ट्रेलर पोलिसांच्या ताब्यातच असल्याचे आणि कोणतीही दुरुस्ती झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोलीस म्हणतात रात्री 11:30 वाजता ट्रेलरमध्ये बिघाड झाला आणि रात्री 11:56 भरधाव कारने त्याला धडक दिली. मात्र जरी हा कालावधी खरा धरला तरी अर्धा तास महामार्गावर बेवारस ट्रेलर उभा ठेवणे योग्य होतं का, हा प्रश्न कायम आहे. अखिल भारतीय वाहन चालक मालक संघाचे प्रवक्ते हरबंस तन्नाडे यांनी यावरून थेट सवाल केलाय. अर्ध्या तासात ट्रेलर हटवता आला असता, जर वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी काहीच केलं जात नसेल तर महामार्गावर टोल वसुली कशासाठी, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. या प्रकरणाला एक अत्यंत हृदयद्रावक पैलूही आहे. असलम मुलतानी यांच्या पत्नीचाही अवघ्या 4 महिन्यांपूर्वी एका रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. आता असलम यांच्या अपघाती मृत्यूमुळे त्यांच्या 2 चिमुकल्या मुली पूर्णपणे निराधार झाल्या. दरम्यान पोलिसांकडून सरफराज मुलतानी यांनी केलेल्या आरोपाची पडताळणी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. कासा पोलीस ठाण्यातील अधिकारी किंवा कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी स्पष्ट केलंय. एफआयआर मधून मयत असलम मुलतानी यांचे नाव वगळण्याची प्रक्रिया सुरू असून ट्रेलर पहिल्या लेनमध्ये उभा असल्याचं सिद्ध झाल्यास ट्रेलर चालकाला आरोपी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. मात्र सध्या एकच प्रश्न उपस्थित होतोय, मृतालाच आरोपी ठरवणारी ही कारवाई की दोषींना वाचवण्याचा प्रयत्न. आणि महामार्गावर प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कुणाची? वेळेत भरारी गस्त पथक पेट्रोलिंग करणारे वाहन पोहोचले असते तर माझा भाऊ वाचला असता. त्यामुळे आरटीओ विभाग, मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दुरुस्ती अथवा नवीन अधिकारी व ठेकेदार यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याची मागणी होती. का नाम असलम भाई कासम भाई मुल्तानी है. वो 12 तारीख को रात को 8 बजे नवसारी से निकले थे मुंबई जाने के लिए एयरपोर्ट, उसके फ्रेंड को लेने के लिए. तो रात को तकरीबन 11 से 12 बजे के बीच में अम्बोली के पास, पेट्रोल पंप के पास एक्सीडेंट हुआ था. तो फिर मैंने अम्बोली पेट्रोल पंप का जो पेट्रोल पंप है वहाँ पे सीसीटीवी कैमरा फुटेज से मैं देखा तो ट्रक के पीछे कुछ रिफ्लेक्ट लाइट जैसा कुछ लगा नहीं था. इसके लिए मेरे भाई की गाड़ी पीछे से ठुक गई. बाकी हमारे गुजरात में ऐसा होता तो शायद वो बच जाता, क्योंकि गाड़ी बंद रहती है तो तुरंत वो NHI वाले आके तुरंत हटा देते हैं. यहाँ पे ऐसा हुआ नहीं है.
क्या कहने चाहेंगे? वो पेट्रोलिंग वाले जो आते वहाँ पे पहली ट्रक में वो जो गाड़ी बंद था तो वो जो आते तो गाड़ी हटा देते तो मेरे भाई बच जाता।